ठिकाणी काही जरी झालं तरी आम्हाला या ठिकाणी मतदान करायचं होतं। यावरती त्यांनी जमावबंदी शिवाय कुठलाही आदेश लागू केला नाही आणि आम्ही ज्यावेळेस प्रत्यक्षात मतदान करण्यासाठी सुरुवात केली त्यावेळेस मात्र पोलीस प्रशासनानं आम्हाला थांबवलं आणि तुम्ही ही गैरकृत्य आहे, परंतु घटनेतून कुठल्याही नियमाच्या द्वारे आम्हाला एखादा नियम या नियमाच्या आधारे तुम्हाला आम्ही मतदानापासून रोखतोय अशा प्रकारचं कुठलंही लेखी स्वरूपामध्ये पत्र दिलं नाही। परंतु आमच्या गावाने त्यावेळेची जी भूमिका होती ती जर आम्ही मतदान करत असेल तर आम्ही कुठलीही तयारी करत होतो, परंतु महिलांनी सर्व संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या आणि त्या सर्वांनी आम्ही मतदानच करण्यात ठाम असं होतो। त्यावेळेस मात्र पोलीस प्रशासनानं आमचं मतदान रोखलं आणि आम्हाला लेखी कुठलंही उत्तर दिलं नाही। साहेब, हा जनतेचा आक्रोश आहे आणि या जनतेचा आक्रोश हा मीडियानं संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवला। मार्करवाडी गावाचं नाव संपूर्ण देशभर झालं। हे गाव असं कोण आहे की ते ज्या दिशेनं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीचा विजय झालेला आहे त्या व्यक्तीचा पाठीशी हे गाव आहे। या गावाला जर आता विजयी उमेदवाराला विजय झालेला आहे त्याच्या विरोधामध्ये काय बोलण्याची गरजच नव्हती। मग तरी सुद्धा आपण दिलेलं मतदान हे संविधानानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेनुसार दिलेला मतदानाचा हक्क, आमच्याकडे असणारी अभिव्यक्तीचं कौशल्य, जेव्हा आम्ही जे भाषण करतो त्यावरती सुद्धा गदा आणणार या ठिकाणी कलम पोलीस स्टेशन मध्ये लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि आमचा हा मूलभूत हक्क हिसकावून घेतला। या कारणास्तव हा मार्कवाडी जनतेचा आक्रोश आहे आणि हा आक्रोश हा आज ऐकण्यासाठी तुम्ही स्वतः आणि आदरणीय जयंत पाटील हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। या गावाला न्यायाची गरज आहे आणि फक्त हे गाव नाही तर हा संपूर्ण महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर या गावाला विरोध करणारा मीडियातून एक सुद्धा